तर विद्यार्थी मित्रांनो, आज नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची प्रॅक्टिस सेट 2.2. तर उशीर न करता लगेच आपण स्टार्ट करूया. बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या टाइपचे हे काही प्रश्न आहे, सॉल्व करायचे. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय होतो बघा. याचा अर्थ तुम्ही 9वीला ऑलरेडी बघितलेला आहे. 8वी 9वीला असे प्रश्न खूप आहे, शक्यतो 8वीला. x ची किंमत काढा. मग ही फॉलोइंग जे गिवन इक्वेशन दिलेले क्वाड्रॅटिक, याचं फॅक्टरायझेशन करायचंय. फॅक्टरायझेशन म्हणजे x च्या व्हॅल्यू काढायच्या आणि किती व्हॅल्यू भेटणार? 2. किती? 2. मग अशा वेळेस काय करायचं? हा जो प्रश्न आहे x² - 15x + 54, इथलचा कोइफिशियंट आणि याचं हे, ठीक आहे. म्हणजे मी इथं लिहून देतो ax² + bx + c = 0. a आणि c चा गुणाकार करायचा, ac, याचा प्रोडक्ट म्हणायचं. प्रोडक्ट काय म्हणणार याला? प्रोडक्ट. आणि मिडल जी टर्म आहे b, ही असते सम. काय असते? सम. मग दोन टर्मचा प्रोडक्ट आणि जो प्रोडक्ट येतो, तर ज्या दोन टर्म्स भेटतात त्याची लगेच काय करायची? सम करायची. तेवढंच लक्षात ठेवायचं. प्रोडक्ट आणि सम, प्रोडक्ट आणि मग हे प्रोडक्ट कोणत्या टर्मचा असतो? एक्स्ट्रीम टर्मचा. एक्स्ट्रीम टर्म म्हणजे अंतिम पद, इकडच्या ह्या टोकाला आणि ह्या टोकाला. आणि सम जी करतोय आपण, ही सम ही कोणाची करणार? सम ही मिडल टर्मची. कोणाची करणार? मिडल टर्मची. हा जो प्रश्न आहे तुमच्याजवळ, कोणता? x² - 15x + 54. तुम्ही सांगा, हे 54 गुणिले 1 प्रोडक्ट, 54 गुणिले 1, याचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणून 1, 54. मग प्रोडक्ट किती आहे? 54 आणि -15, तर -15 ही सम आहे. अशा दोन संख्या सांगा ज्याचा गुणाकार 54 आहे आणि ज्याची बेरीज 15 आहे. 9 × 54, 9 × 6 15 होता. किती होता? मग -9 गुणिले -6, मायनस मायनस काय झाले? प्लस. आणि -9 प्लस -6, तर हे पण 15 होता. -9 - 6 -15 होता. कळालं का? म्हणजे दोन संख्यांचा प्रोडक्ट किती पाहिजे? 54. दोन संख्यांची सम किती पाहिजे? 15. सरळ काय करायचं? x² - 15x आहे ना, लगेच लिहायचं -9x आणि प्लस मायनस किती? 6x. म्हणजे मिडल टर्म फोड केली. मिडल टर्मची काय केली? फोड केली. मिडल टर्म असं काही नाही की बाबा 6x इकडे घेतलं 9x तिकडे घेतलं तर काही बदलेल का? नाही, असं काही नाही. तुम्ही 9 ला घ्या किंवा 6 ला घ्या, कोणती टर्म पुढे मागे करू शकता. काय कॉमन काढणार याच्यातून? x मायनस किती? 9. हे -6 कॉमन काढा. साइन नम 54. हे मायनस आहे, आता हे प्लस आहे, तर शेवटी हे काय होणार? मायनस कॉमन काढल्याने मायनस होऊन जाईल. हे आणि हे सारखं आलं पाहिजे. मी सारखं जर आलं तर x - 9 = 0 और x - 6 = 0. -9 तिकडे गेले, x ची व्हॅल्यू आली 9 और x ची व्हॅल्यू काय? -6 इकडे आले, +6. यालाच म्हणतात रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कळालं? रूट ऑफ काय अडचण? रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्लिअर? इझी आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. काय बघा, प्रश्न डोळ्यासमोर दिसतोय तुम्हाला. काय दिसतोय? x² + x - 20 = 0. तुम्ही सांगा, दोन संख्यांचा प्रोडक्ट, याचं काय? एक्स्ट्रीम टर्म काय? याचं काहीच नाही. याचा अर्थ किती? 1. 1 × -20. प्रोडक्ट किती येणार? प्रोडक्ट येणार -20 आणि इथं काहीच नाही. याचा अर्थ 1. 1 काय? सम.
बघा सम एक, अशा दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार मात्र -20 बेरीज मात्र 1. हा कोण आहे? 4 पंचे 20, 4 मधून 5 गेले 1, लिहू शकतो ना. पण मग त्यांना पॉझिटिव्ह 1 पाहिजे. -4 गुणिले 5 करा, 4 पंचे 20 झाले. -4 + 5, 5 मधून 4 गेले 1 झालं. x² -4x + 5x -20 = 0. शेवटी 4 आणि 5 एकचाच फरक येतो का? एकचाच येतो. 5 मधून 4 गेले तर शेवटी किती अर्थ? एकच. कॉमन काढायचे पण x -4 प्लस 5 कॉमन काढा तर 5 1 5, 5 चौक 20 = 0. x -4 = 0 और x + 5 = 0. तर x ची किंमत किती आली? -4 इकडे आल्यावर +4 और +5 इकडून काय झाले? -5. आहे का बघा आन्सर? आहे? आन्सर चेक करत राहा. ठीक आहे. नोटबुक टेक्स्टबुक घेऊन बसत जा. ठीक आहे. मागचं रजिस्टर सुद्धा आणू शकता तुम्ही, म्हणजे पटपट पटपट स्टेप्स आठवतात का नाही? आहे का आन्सर? चला नेक्स्ट. किती पहा? 2y² + 27y + 13 = 0. मग मला सांगा 27y एक्स्ट्रीम टर्म कोणत्या आहे? एक्स्ट्रीम टर्म, एक्स्ट्रीम टर्मचा प्रोडक्ट पाहिजे. काय पाहिजे? प्रोडक्ट. प्रोडक्ट कोण आहे? 2 गुणिले 13, 13 दुनी 26. मिडल टर्म सांगा, मिडल टर्म किती? मिडल टर्म ची सम पाहिजे, म्हणजे किती आहे? 27. दोन संख्यांचा गुणाकार 13 दुनी 26, 26 × 1 = 26 करता. बर, आणि नंतर 26 आणि 1 = 27. तस 26 × 1 26 + 1 27. बरोबर लिहा इथं. 2y² प्लस किती रे? 26x 26y प्लस 1y चालते ना. 26 आणि 1 13 = 0. काय कॉमन काढू? 2y कॉमन काढा. इथं करा ना y. 13 दुनी 26, 13 दुनी, अरे सॉरी यार, सॉरी 13 येईन तिथं. किती येईन? 13. 2 × 2 2 × 6 प्लस इथं काय कॉमन काढा? 1 y + 13 = 0. y + 13 = 0. 2y + 1 = 0. y ची किंमत -13 आणि 2y 1 प्लस इकडून काय झालं? मायनस. y ची किंमत -1/2. झालं सोल्युशन ऑफ इक्वेशन. y = -13 and y = ठीक आहे. सोल्युशन नाही म्हणायचं, त्याला रूट म्हणायचं. रूट ऑफ इक्वेशन काय म्हणायचं? सोल्युशन मागच्या चॅप्टर मध्ये म्हणायचं. या चॅप्टर मध्ये काय म्हणणार? रूट ऑफ इक्वेशन. ठीक आहे. ओके. किती झाले? 4. 3 झाले 4. किती सगळे मिळून? 12. बरेच आहे. 5m² = 22m + 15 हे 5m². 22m इकडे आले -m प्लस 15 इकडे आले -15 = 0. मग सांगा प्रोडक्ट आणि सम. प्रोडक्ट कोणाचा प्रोडक्ट करता? 5 गुणिले -15, 15 × 5 = 75. सम कोणाची करता? -22. सांगा मग 25 × 3 = 75. 25 मधून 3 काढा -22. बरोबर का? आता मग निगेटिव्ह कोणाला पॉझिटिव्ह कोणाला? मोठ्या संख्येला देता? नाही ना,
हे -22 आहे ना, -25 गुणिले 3 -25 + 3 25 म्हणून 3 काढा ना 22 25 त्रिकी झाले 75 बरोबर ना. लिहा मग आता इथे 5m² -25m बरोबर आहे का मायनस परत 3m -15 = 0. काय कॉमन काढायचं 5 इथे काय राहणार m 5 5 हे इथे काय कॉमन काढा m -5 बरोबर आहे 5 5 25 याच्यात 3 5 15 बरोबर = 0. m -5 = 0 और 5m + 3 = 0. और म्हणायची गरज नाही अँड म्हटलं तरी चालेल कारण 2 येत काय तिथं और एक अँड उत्तर मध्ये काय असतं पहा शेवटी बघा और आहे ना हा -5 इकडे आल्यावर काय +5 5m + 3 इकडे येऊन काय झाले m ची किंमत -3/5 झालं. यालाच म्हणायचं रूट ऑफ पुढं सांगा हा बोला 2x² -2x + 1/2 = 0. पहिले त्याचे 2 कापा जे 2 खाली डिवाइड आहे त्याने मल्टिपल करायचं 2 × 2x² 2 × 2x 2 × 1/2 दोन्ही साईडला करायचं 2 × 0 दोन्ही साईड काय आले 2 × 2 किती झाले 4x². 2 2 किती झाले 4x 2 2 काय झाले कट 2 × 0 0 4x² - 4x + 1 = 0. बाहेर गेलो 4x² - 4x + 1 = 0. मग आता काय कॉमन काढू काही काढता येतं नाही डायरेक्ट प्रोडक्ट करा. प्रोडक्ट कोण आहे तुम्ही सांगा 4 × 1 सम सांगा सम किती -4 सांगा असे 2 4 1 4 का निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2 2 4 आणि 2 2 4 चालतं. पण कोणते मायनस कोणते प्लस आपल्याला -2 -2 चला ठीक आहे -2 गुणिले -2 हे झाले मायनस मायनस प्लस हे -2 -2 -2 -2 आणि -2 किती झाले -4 सांगा 2x² -2x + 1/2 = 0. कितीने मल्टिपल करू हे केलंच ना आपण याची फॅक्टर किती पाडले होते 4x² -4x + 1 आता याला मांडणी करायची 4x² -2x परत -2x + 1 काय कॉमन काढता 2x कॉमन काढा 2 2 4 परत 2x परत इथं 1 परत इथं 1 कॉमन काढा 2x -1 मायनस मायनस काय झालं प्लस 2x - 1 = 0 परत 2x - 1 = 0 2x -1 इकडे आले प्लस x ची किंमत 1/2 2x -1 प्लस x ची किंमत 1/2 कळलं आहे चला ठीक रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन काय बा 6x - 2/x = 1 बरोबर काय करू x खाली दिसला नाही पाहिजे 6x × x - 2/x × x 1 × x 6x² x कट -2 1 × x 1x इकडं ना 6x²
-6 -2 इज इक्वल टू 0. बरोबर. किती प्लस आणि किती मायनस बघा. 6x² -x -2 इज इक्वल टू 0. काय कॉमन काढू. रूट सांगा. प्रोडक्ट 6 गुणिले -2 म्हणजे -12. सम किती आहे -1. दोन संख्या सांगा. 4 त्रिक 12. 4 मधून 3 गेले. चला -4 गुणिले 3. 4 त्रिक 12 -4 + 3. 4 मधून 3 गेले 1. 6x² -4x + 3x -2 इज इक्वल टू 0. काय कॉमन काढू. 2x. 2 त्रिक 6. 3x 2 दोन्ही 4. याच्यात काय एक कॉमन काढा. 3x -2 इज इक्वल टू 0. बरोबर. 3x -2 इज इक्वल टू 0 और 2x + 1 इज इक्वल टू 0. 3x हे -2 इकडे आले +2 और 2x -1 -1 x ची किंमत किती आली 2/3. किती आणि इकडे x -1/2 आहे का. नक्की किती झाले 6. आता किती आहे ऍक्टिव्हिटी का. बर. बघा 7x² + 7x + 5√2 is to solve the quadratic equation by factorization. बर करूया. 7x इथं यांचे हे पहा किती रे √2 आणि परत या 5√2 ने मल्टिपल करा. मग याचे पुढे काहीच नाही. आता काय √2 × √2 किती झाले 5 गुणिले √2 × √2 सांगा. 5 गुणिले 2 झाले. 5 गुणिले 2 5 दोन्ही किती झाले 10. किती झाले 10 झाले ना. पाच दोन्ही किती झाले 10. बर. तुम्ही सांगा मला काय करायचं. आता ते 7x ची फोड करायची आपल्याला. अशी 7x झाले पाहिजे त्याचे. मग 10 कधी होता 5 दोन्ही 10. 5 दोन्ही 10 आणि 5 + 2 किती होता रे 7 झालं. मग का नाही काहीतरी लिहून टाकायचं 2x आणि 5x चालतं का नाही. तिकडे x कॉमन काढा. एक काम करा 5x इकडे लिहून टाका वाटल्यास. किती असं काही नाही राहत. पण ते कोणीकडे लिहिलं तरी चालतं. फक्त मी इथं 5 2 2 किती 7. इथे किती लिहू 5x आणि इथं किती 2x. x कॉमन काढा. इथे किती राहणार √2 आणि हा x. इथे किती राहणार 5. किती राहणार इथं हे 2x अर्थ का होतं माहिती का √2 × √2 √2 × √2 बरोबर. 2 म्हणजे काय असतं √2 × √2. याच्यातलं √2 कॉमन काढलं तर उरतच किती रे √2 काढलं तर एवढं उरतं किती √2x. हा हे काय फक्त 5. किती म्हणजे ही लाईन सारखी दिसते का पा. आता x + √2 इकडे आलंच मग राहतच काय तर √2x + 5 राईट. अच्छा मग आता किमती काढायच्या. मग किमती काढायच्या तर इथे काय लिहू √2x + 5 इज इक्वल टू 0 आणि हे आहेच. बरं मला सांगा आता हे 5 प्लस होते इकडून काय झाले √2 मल्टिपल होते खाली येऊन काय झाले डिवाइड √2 आणि इकडे तर काढेल √2 तिकडे गेल्यावर मायनस झाला आन्सर. पाहत आन्सर -5/√2. काल सोपं आहे ना. कितवा आला 7वा. 8वा प्रश्न हाच आहे का याच्यात स्टार मारेल याचा अर्थ काही वेगळा तर नाही ना काही. अवघड आहे का स्टारचा अर्थ असं होतं
बर किती ते 3x². अच्छा पांढरा घ्यायचा का? बघा 3x² -2√6 x + 2 = 0. काय करा बोला काय बोला. हा याला आज करायचं का रे? हे 3 दोन्ही किती होता? याचा याचा गुणाकार करा. प्रोडक्ट बघा 3 × 2 किती झाले 6. सम किती आहे? -2√6 किती. अच्छा मग एक काम करा ना की दोन रूट पाहिजे ना तुम्हाला. 3 दोन्ही किती झाले 6. ठीक आहे 6 आणि हे 2√6 पाहिजे. -2√6 पाहिजे. मग 1√2 1√2 करा. 1√2 1√2 का नाही? हा अंडर रूट किती? बर सम किती पाहिजे आपल्याला? 2√6 पाहिजे. 3 मधून 2 कमी करा. 3 मधून 1 कमी करा. होतं का? होतंय ना पहा ना. हे पहा 3√2 × 1√2 कोणतं? -3√2 × 1√2. 3 मधून हे बघा √2 कट नाही होत गुणाकार होतो. -3 1 3 आणि √2 × √2 हे होते 3. हे बघा -3 हे 2 3 दोन्ही किती झाले 6 आहे का? पहा 6 आहे ते बरोबर ना. सम करून पहा -3√2 + 1√2 6 आता √2 तर आहे. 3 मधून 1 गेला किती आहे? मायनस का -2√2 आहे का? अरे यार 6 होते ना. 6 आहे ते √2 नाही ते 6 6 6 ते 6. एक मिनिट हे मी 6 घेतो. मध्ये किती आहे त्यांच्या? बघा 3 किती रे? 3√6 हा 3√6 -3 + 1√6 3 मधून 1 गेले आहे का? पा मायनस मोठ्या संख्येत चिन्ह 3 आहे ना. 3√6 आहे का? आणि आता गुणाकार करून पाहायचं -3√6. अरे यार राजा हो सम केली गुणाकार किती येतोय? प्रोडक्ट किती आला पाहिजे? 3 दोन्ही 6 आला पाहिजे. हा येईन ना. ते उलट झालं वरती सम खाली प्रोडक्ट असं नाही ना. कशाला बोलू लक्ष द्या इकडे. सम खाली लिहा किती ते -3√6 बरोबर आहे. आणि इथं किती रे? 1√6 3 मधून 1 गेला 2√6 आहे का? हा आता गुणाकार करायचा 3√6 × 1√6 3 1 -3 आणि √6 × 6 म्हणजे किती झाले 6. किती? √6 × 6 किती झाले? 6. अरे तर जास्त झालं ना. √6 6 6 जास्त झालं नाही. आपल्याला किती पाहिजे? 3 मधून 1 गेले 3√6 आणि 1√6 3 मधून 1 गेले 2√6 आहे. आणि प्रोडक्ट 3√6 आणि 1√6चा प्रोडक्ट 37 होतो. ती व्हॅल्यू 18 आहे का? ती व्हॅल्यू 18 37 18 करून पाहू. 18ची फॅक्टर पाडा. 18 म्हणजे किती? 18 म्हणजे किती? 37 18 37 18 37 18 असं नाही का? असं नका करू. असं नका करू. बरोबर 3 मधून 1 गेला 2√6 बरोबर आहे. 37 18 तेही बरोबर आहे. नाही हे खालचं समत बरोबर आहे.
प्रोडक्ट किती आला पाहिजे? 6 आला पाहिजे. प्रोडक्ट 6 येत नाही ना. प्रोडक्ट किती आला पाहिजे? 6. आणि इकडे प्रोडक्ट किती येतोय? 18 येतोय. हा, याचा आणि याचा गुणाकार पाहिजे ना. 3चा आणि 2चा गुणाकार पाहिजे ना. 3 2 किती झाले? 6 आले पाहिजे. 6 आले पाहिजे. मग ते अगोदर केलं तर मी √2 ते बरोबर होतं. मग 2√2 3√2 ते बरोबर केलं तुम्ही. बघा किती होतं ते? -3√2 इंटू 1√2 बरोबर आहे का? -3 1 3 आणि √2 इंटू √2 किती झाले? 2. नाही 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 2√6 पाहिजे आपल्याला. एक मिनिट. प्रश्न तर बरोबर आहे ना. क्वेश्चन वगैरे बघा काय तो किती आहे तो. 8 आहे का? क्वाड्रॅटिक इक्वेशन ना. किती एक्सरसाइज आहे? 2.2 का? किती नंबरचा प्रश्न? 36. क्वेश्चन नंबर किती आहे? 8 आहे का? हा 6 ठीक आहे. 1√6 करून पाहू आपण. ठेवा हे थांबा. इरेजर घेतो. बघा काय आहे प्रश्न? 3x² -2√6 x प्लस किती 2 इक्वल टू किती 0. प्रोडक्ट किती पाहिजे यांना? प्रोडक्ट पाहिजे 3 गुणिले 2 म्हणजे 6. सम किती पाहिजे? -2√6 किती पाहिजे? एक काम करा. एक आणि एक किती झाले? 2 म्हणजे असले का 1√6 आणि 1√6 चालतं ना का नाही चालत? -1√6 प्लस परत -1√6 मायनस मायनस काय झाले? हे -1√6 हे मायनस एक आणि एक किती झाले? मायनस झाले ना. पण -2√6. आता यांचा प्रोडक्ट करून पहा. -1√6 गुणिले -1√6 करून पाहतो गुणाकार. मायनस काय झाले शेवटी? 1 गुणिले 1 प्लस झाले. √6 गुणिले √6 करा तर हे 7 होणार. 1 गुणिले 6 म्हणजे जमले. तशी 3 दुनी 6 होता ना. 3 दुनी किती होता? बरोबर आहे का मग? का नाही? अच्छा करूया मग. 3x² सांगा. -1√6 परत -1√6 बरोबर आहे. x लावतोय. x प्लस किती 2 इक्वल टू काय कॉमन काढूया? 3x आहे ना. याला असली √3 इंटू √3 x ला असली x इंटू x तोडफोड करा. √6 ला असली √3 मायनस आहे इंटू √2 इंटू x चालतं का? चालतं ना. 3 दोन्ही किती झाले? 6. याला येत असले √3 इंटू √2 आणि हा x प्लस 2 असं 2 ला √2 मध्ये लिहा वाटल्यास. काय लिहा? √2 इंटू इक्वल टू 0 चालतं ना. 2 म्हणजे काय? √2 किती वेळेस? 2दा. काय कॉमन काढा याच्यात? √3 कॉमन काढा. याच्यात का परत x कॉमन काढा. x काढा √3 x किती राहणार? √3 आणि इथं किती रे? x इथं किती? -√2 मायनस किती? √2. याच्यात काय कॉमन काढता सांग? बोला. -√3 आणि नाही -√3 नका काढू. -√2 काढा. हे √2 हे √2 चालतं ना.
इथे किती राहणार फक्त √3 कारण मायनस आला हे प्लस होऊन जाईल √3x आणि हे काय प्लस आहे ना √2 ते काय आहे ह्याच्यामुळे काय झालं मायनस √2 इजिकल टू बघा आता √3x मायनस √2 इजिकल टू 0 √3x मायनस √2 इजिकल टू पण 0 तिकडे घेऊन जा √3x मायनस √2 इकडे आले √2 x ची किंमत सांगा √2 डिवायडेड बाय √2 3 x ची किंमत किती आली √2/3 किती हा और हे √3x मायनस √2 तिकडे आले काय झाले प्लस √2 हा √2 x ची किंमत सांगा √2/3 आहे का बघा आन्सर याचे दोघांचं असा होता का प्रश्न 1√2 1√2 1√2 आणि काय किती आला 8 आता कोणता आहे लगेच करूया काय काहीच वेळ नाही लागत रे राजा हो कल करे सो आज करे सो बघा 2m ने याला मल्टिपल करा 2 × m परत 2m ने याला मल्टिपल करा 2m × 24 2m × 24 इंटू किती 50 सांगा रे 2m चा 24 जुनी 48m किती इजिकल टू 50 इक्वेशन डिवाइडेड बाय 2 इक्वेशन डिवाइडेड बाय 2 2m² डिवाइडेड बाय 2 48m डिवाइडेड बाय 2 50 डिवाइडेड बाय 2 दोन दोन कट m² बे दोन्ही 4 बे 4 25 m² ते 25 प्लस आहे इकडे येऊन काय आहे एक काम करा अजून नका m² मायनस 24m मायनस 25 इजिकल टू सांगा आता फॅक्टर सांगा ना प्रोडक्ट पाहिजे त्यांना किती माहिती का मायनस 25 सम किती पाहिजे माहिती सांगा तर कोण आहे 25 × 25 चालेल 25 × 25 25 × 25 आणि मायनस 25 प्लस 1 24 बरोबर आहे हा ना मायनस 25 मधून एक गेल्यावर मायनस 24च राहील नक्की ना सांगा मग काय ते इक्वेशन m² मायनस 24m मायनस 25 इजिकल टू 0 सांगा m² मायनस 25m प्लस 1m मायनस 25 इजिकल टू 0 काय कॉमन काढू m मायनस 25 आणि इथं काय कॉमन काढू प्लस 1 m मायनस 25 इजिकल टू 0 m मायनस 25 इजिकल टू 0 और m प्लस 1 इजिकल टू 0 m ची व्हॅल्यू आली 25 और m ची व्हॅल्यू आली आहे का आन्सर बा m इजिकल टू -1 ठीक आहे आहे का आन्सर बघा किती झाला 9 हा किती आहे 5 मिनिटात होऊन जाईल फक्त 5 मिनिटात सगळं बघा 25m² इजिकल टू किती 9 25m² 9 इकडे आणा मायनस 9 5m चा होल स्क्वेअर झाला हा 3 चा स्क्वेअर झाला करणे 5 चा स्क्वेअर 25 m चा स्क्वेअर m याला लिहू शकता 5m - 3 इजिकल टू 0 निगेटिव्ह आहे आणि एकदा प्लस करा 5m + 3 इजिकल टू 0 कोणता फॉर्म्युला आला हा a² - b² एकदा a - b आणि एकदा a + b झाले 5m -3 इकडे आले 3 m ची व्हॅल्यू 3 डिवायडेड बाय 5 5m - 3 m इजिकल टू -3/5 कळलं आहे का आन्सर बघा हा ते कुणीकडे 1 प्लस आणि 1 मायनस आहे ना का नाही
एक प्लस आणि एक, ठीक आहे. आता आता हा तसाच काय राजाव, 7m स्क्वेअर, 7m स्क्वेअर मायनस इज इक्वल टू 21. 7m स्क्वेअर 21 इकडे ना इज इक्वल टू 0. काय कॉमन काढा, 7m कॉमन काढा, इथं m 7 त्रिक 21 इथं लिहा 7m इज इक्वल टू 0 और m मायनस 3 इज इक्वल टू 0. इथं लिहा m 0 भागिले 7, m ची किंमत 0 और m मायनस 3 आहे इकडे येऊन ते पहा आहे का आन्सर. चला आता नेक्स्ट काय सांगा पटकन. m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. m स्क्वेअर आहे ना, मायनस 11 रूट 11 मध्ये करायला, रूट 11चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. कोणाचा स्क्वेअर, रूट 11 स्क्वेअर म्हणजे आता m मायनस रूट 11 और m प्लस रूट 11 इज इक्वल टू 0. m रूट 11 इकडे आहे ना, प्लस रूट 11 और m मायनस रूट 11 आहे का आन्सर. आता नेक्स्ट. अरे वा 5च मिनिटं झालं इथं आहे. थँक्यू. अशाच पद्धतीने ब्राईट रायडर सर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, ठीक आहे, आणि कंटिन्यू लेक्चर बघत राहा. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. नाही तर आता ते डिलीट झालं असतं. ही PDF तुम्हाला लगेच अवेलेबल होऊन जाईल. एक तासात 2 एक्सरसाइज होतात, 1 ते 1.5 तासात. ठीक आहे, धन्यवाद. थांबा 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 थांबा. कोणतं नाही, त्याला केलं नाही मी अजून. अरे ते रेकॉर्डिंग बंद कर. स्टॉप.